नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण द हिंदू च एक आर्टिकल मराठी भाषेमध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत, जे की तुम्हाला रीडिंग कॉम्प्रेन्शन, वर्ड युजेस आणि ग्रामर या तिन्ही गोष्टींमध्ये खूप जास्त कामे येणार आहे. चला तर आर्टिकल वरती आपण लक्ष देऊ. आता हे जे की आर्टिकल दिलेलं आहे, राईट, हे आर्टिकल आपण पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल नेमकं ह्या आर्टिकल मध्ये काय. ओके, तर चला तर समजून घेऊ आपण नेमकं काय काय. हे आर्टिकलचं टायटल आहे इनकॉर्पोरेटिंग लिमिट्स ऑन आयपीसी अँड हेट स्पीच. हेट स्पीच ऑन आयपीसी. ठीक आहे, इंडियन पिनल कोड पनिशमेंट वगैरे करण्याची, क्राईम ऑफेन्स रिलेटेड ज्या पनिशमेंट वगैरे असतात ते आयपीसी मध्ये दिलेले असतात. हेट स्पीच म्हणजे कोणाला वाईट बोलणे किंवा कोणाचा अपमान करणे किंवा कोणाच्या पर्टिक्युलर कम्युनिटी बद्दल, रिलिजियस बिलीफ बद्दल वाईट बोलणे, हे सगळे काय झाले हेट स्पीच, जेणेकरून दुसऱ्या माणसाला त्रास होतो किंवा दुसऱ्या एखाद्या ग्रुपला, धार्मिक ग्रुपला किंवा कास्टला, कम्युनिटीला त्रास होईल असं काहीतरी बोलणं, ते आपण हेट स्पीच मध्ये, जे की आतापर्यंत निश्चित केलेलं गेलेलं नाही की नेमकं हेट स्पीच काय, कायद्याच्या स्वरूपामध्ये. तर भारतीय सरकारने एक कमिटी गठन केलेली, ज्याच्यामध्ये हेट स्पीच च्या रिलेटेड काय काय पनिशमेंट असू शकते ती ती कमिटी ठरवणार आहे. ओके, म्हणून आपल्या याचं टायटल काय, इनकॉर्पोरेटिंग लिमिट्स. आपल्याकडे बोलण्याचा अधिकार आहे, पण त्याच्यामध्ये लिमिट असावे. लिमिटला आपण काय करायचंय, इनकॉर्पोरेट करायचं. इनकॉर्पोरेट म्हणजे काय, इन्क्लूड करणे. इनकॉर्पोरेटिंग म्हणजे इन्क्लुडिंग लिमिट्स, या लिमिट्सला इन्क्लूड करणे. ओके, लिमिट आपल्याला व्यवस्थितपणे ग्रहित करणे. प्रपोज हेट स्पीच प्रोव्हिजन शुड बी क्लिअर अँड फ्री ऑफ फेकनेस. आता या टायटलच्या खालीच एक सेंटेन्स दिलेलं आहे, अजून आर्टिकलला सुरुवात झालेली नाही. हे टायटल आहे आणि टायटलच्या खाली एक सेंटेन्स दिलेलं आहे की प्रपोज हेट स्पीच प्रोव्हिजन्स, म्हणजे हेट स्पीचच्या रिलेटेड जे की प्रोव्हिजन्स आहे ते क्लिअर असावे आणि फ्री ऑफ वेगनेस. वेगनेस म्हणजे काय, अस्पष्टता, अनक्लिअरलीनेस, त्याच्यामध्ये अनक्लिअरलीनेस नसावा. आर्टिकल आता इथून सुरू होतंय. स्पीच इज फ्री म्हणजे बोलणं हे फ्री आहे, आपण काहीही बोलू शकतो. भारतीय घटनेनं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 19(1) मध्ये आपल्याला बोलण्याचा अधिकार दिलेला. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आर्टिकल 19, त्याच्यामध्ये एक पार्ट येतो फ्रीडम ऑफ स्पीच, बोलण्याचा अधिकार. स्पीच भारतामध्ये फ्री आहे, काहीही बोलू शकतो, बट इट इज अ फ्रीडम दॅट कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. फ्रीडम सोबत आपल्याकडे काही दायित्व येतात, रिस्पॉन्सिबिलिटी येते. And responsible speech is not just something that does not contain abuse, defamation, or incitement to violence. It is increasingly seen as expression that tends not to discriminate against or incite hatred towards group based on race, gender, caste, religion, belief, sexual orientation, nationality, or immigration status. हा इथून इथपर्यंत पॅरेग्राफ दोन्ही आपल्याला कंबाईनपणे समजून घ्यावं लागेल. का, कारण इथे काय दिलेलं आहे, रिस्पॉन्सिबल स्पीच इज नॉट जस्ट समथिंग दॅट डज नॉट कंटेन अब्यूज. म्हणजे रिस्पॉन्सिबल स्पीच म्हणजे याच्यामध्ये फक्त कोणाला अब्यूज न करणे किंवा अपमान न करणे किंवा एखादी अशी गोष्ट की ज्यानं व्हायलन्स होईल, फक्त एवढं मर्यादित नाही. इट इज नॉट जस्ट समथिंग, इथे जस्ट हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे हे फक्त एवढं नाहीये की कोणाला शिव्या न देणे किंवा कोणाला असं काही बोलणे की ज्याच्या थ्रू हिंसा होईल, असं न करणे म्हणजे रिस्पॉन्सिबल स्पीच आहे. तर एवढं मर्यादित नाही, त्याच्यामध्ये अजून आहे काय, इट इज इन्क्रीजिंगली सीन ॲज expression that tends not to discriminate against or incite hatred towards group based on race, gender, caste, religious belief, sexual orientation, nationality or immigration status. म्हणजे काय की रिस्पॉन्सिबल स्पीच मध्ये डिस्क्रिमिनेट पण नाही व्हायला पाहिजे, भेदभाव पण नाही व्हायला पाहिजे. टेंड्स नॉट टू डिस्क्रिमिनेट म्हणजे भेदभाव पण न व्हावं. ऑर इन्साइट हेट्रेड टुवर्ड्स ग्रुप म्हणजे असं काही हॅट्रेड निर्माण करणं कोणत्या तरी ग्रुपवरती की जे की रेसच्या आधारावरती आहे, मेल फिमेलच्या आधारावरती, जेंडर, कास्ट, डिफरंट कास्टच्या आधारावरती असू शकतं, आणि रिलिजियस बिलीफ
एखाद्या धार्मिक भावनेवरती असू शकतं, सेक्शुअल ओरिएंटेशन म्हणजे LGBT जे होतं ना, ज्याच्यामध्ये मेन विमेन विमेन दॅट टाईप, त्याच्यामुळे त्याच्या आधारावरती सुद्धा भेदभाव होऊ शकतो किंवा त्याच्या आधारावरती सुद्धा काही बोललं जाऊ शकतं. नॅशनॅलिटी ऑर इमिग्रेशन स्टॅटस म्हणजे हा अमेरिकन आहे, तो बांगलादेशी आहे, अशा आधारावरती सुद्धा काही हेट्रेट पसरवले जाऊ शकतात. ऑर इमिग्रेशन स्टॅटस म्हणजे काय, की रिस्पॉन्सिबल स्पीच मध्ये ह्या गोष्टी पण नाही व्हायला पाहिजे. म्हणजे फक्त एखाद्याला शिवी देणं किंवा व्हायलन्सला इन्साइट करणं, इन्साइटमेंट हा शब्द आलेला. इन्साइटमेंट म्हणजे काय, इंड्यूस करणं, प्रवृत्त करण्याची गोष्ट व्हायला. व्हायलन्सला प्रवृत्त होईल असं ते बोलणं म्हणजे काय, इन्साइटमेंट टू व्हायलन्स. स्पीच इन्साइटमेंट टू व्हायलन्स असं बोलणं की ज्याच्या थ्रू हिंसा होऊ शकते. म्हणजे काय, हे जे दोन्ही सेंटेन्स मध्ये काय समजतं आपल्याला, की रिस्पॉन्सिबल स्पीच हे फक्त एखाद्याला शिवी देणे किंवा एखाद्याबद्दल वाईट बोलणे किंवा व्हायलन्सला प्रवृत्त होईल असं की बोलणे नाही, असं काही, ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या न होणे म्हणजे रिस्पॉन्सिबल स्पीच एवढ्या पुरतं मर्यादित नाही. तर त्याच्यामध्ये अजून काय, की भेदभाव न होणे, एक्सप्रेशन दॅट टेंड्स नॉट टू डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट ऑर इन्साइट हॅट्रेड टुवर्ड्स म्हणजे जातीच्या आधारावरती, धर्माच्या आधारावरती किंवा सेक्शुअल ओरिएंटेशन, नॅशनॅलिटी आणि रेसच्या आधारावरती सुद्धा भेदभाव न होणे इथपर्यंत रिस्पॉन्सिबल स्पीच ची डेफिनेशन जाते. ओके. द वर्ल्ड हॅज मूव्ड अवे फ्रॉम अ फ्री स्पीच डॉक्ट्रिन बेस्ड ऑन अ फॉर्मल इक्वेलिटी. वर्ल्ड हॅज मूव्ड अवे म्हणजे खूप दूर गेलेलं आहे. हॅज मूव्ड अवे फ्रॉम अ फ्री स्पीच, असं फ्री स्पीच म्हणजे काय, काही बोलण्याचा अधिकार बेस्ड ऑन अ फॉर्मल इक्वेलिटी म्हणजे इक्वेलिटी म्हणून आपण काही बोलणार. पुढच्या पॅराग्राफ वरती आपल्याला समजेल. फ्री स्पीच, the world has moved away from a free speech doctrine based on a formal equality among different viewpoints to one that discourages the targeting of any vulnerable section. म्हणजे आता तसं राहणार नाहीये. आता काय, की इक्वालिटी अमंग डिफरंट व्ह्यू पॉइंट्स म्हणजे आपल्या काय, दृष्टिकोन. व्ह्यू पॉइंट्स म्हणजे काय, दृष्टिकोन, की आपण एखाद्या एक वेगवेगळ्या व्ह्यू पॉइंट्स वरती, वेगवेगळ्या दृष्टिकोनावरती काहीही बोलू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला इक्वेलिटी आहे, फॉर्मल इक्वेलिटी अमंग डिफरंट व्ह्यू पॉइंट्स. तर तसं नसून आता काय राहणार आहे, की वन दॅट डिस्करेज द टार्गेटिंग ऑफ एनी वनरेबल सेक्शन. एक मिनिट, ही मागे पुढे झाल्यामुळे आपण त्याला थोडस परत एकदा रीड करू. द वर्ल्ड हॅज मूव्ड अवे फ्रॉम अ फ्री स्पीच डॉक्ट्रिन बेस्ड ऑन अ फॉर्मल इक्वेलिटी म्हणजे आता वर्ल्ड मध्ये, जगामध्ये फ्री स्पीच डॉक्ट्रिन नाहीये, की ज्याच्यावरती आपण डिफरंट व्ह्यू पॉइंट्स वरती आपण काही बोलू शकत होतो. तर ते तसं डॉक्ट्रिन बसून वर्ल्ड आता खूप लांब गेलेलं आहे. तर आता वर्ल्ड मध्ये काय, कशावरती आलेलं आहे, की दॅट डिस्करेजेस द टार्गेटिंग ऑफ एनी वनरेबल सेक्शन म्हणजे अशा जगामध्ये गोष्टी आता सध्या आहे, की ते डिस्करेज करते कशाला, की असं स्पीच की जे वनरेबल सेक्शन वरती टार्गेट करत आहे. वनरेबल सेक्शन, गरीब श्रीमंतीमध्ये गरीब हे वनरेबल सेक्शन आहे. कास्टच्या आधारावरती सुद्धा वनरेबल सेक्शन असतात, वनरेबल ग्रुप्स असतात. तर वनरेबल ग्रुपला टार्गेट ज्या गोष्टी करतात त्यांना डिस्करेज करण्याकडं आता सध्या जगाचा कल आहे. द टर्म हेट स्पीच अँड कॉल्स फॉर लॉज, हेट स्पीच आणि कॉल्स फॉर म्हणजे डिमांड आहे लॉची. कोणत्या लॉची, दॅट स्पेसिफिकली सीक टू पनिश म्हणजे याच्या थ्रू शिक्षा होईल. ह्या ज्या दोन्ही गोष्टी, हेट स्पीच आणि कॉल्स फॉर लॉज म्हणजे कायदाची डिमांड, arise from this inclusive understanding of the basis on which speech is restricted in modern democracies. हे कशातून आलेलं आहे, अराइज म्हणजे ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहे ना, कॉल्स फॉर लॉज अँड हेट स्पीच, ह्या दोन्ही गोष्टी कुठून आलेल्या आहे, की इन्क्लुसिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ द बेसिस ऑन विच स्पीच इज रेस्ट्रिक्टेड इन मॉडर्न डेमोक्रेसी मध्ये. मॉडर्न डेमोक्रेसी मध्ये
बोलण्यावरती रेस्ट्रिक्शन आलेले आहे म्हणून हेट स्पीच म्हणजे आपण काहीतरी बोलावं फेसबुकवरती किंवा आपण एक्सप्रेस करावं काहीतरी मत मांडावे आणि त्याच्यावरती लगेच काही की पॉलिटिकल पार्टीचे आयटी सेल्स ऍक्टिव्ह होऊन जातात आणि त्याच्यावरती डिफेम करतात काहीही बोलतात. म्हणजे इथं काय होतंय की मॉडर्न डेमोक्रेसीमध्ये रेस्ट्रिक्शन आहे म्हणून हा मुद्दा आलेला आहे कोणचा हेट स्पीच आणि त्याच्या रिलेटेड काही लॉज असावे. ओके. इन दिस बॅकड्रॉप म्हणजे हे जे आपण आतापर्यंत डिस्कस केलेलं आहे ना हेट स्पीच रिस्पॉन्सिबल स्पीच याच्या रिलेटेड इन दिस बॅकड्रॉप द proposal to incorporate provision against hate speech in the penal law is quite welcome. अशा कंडिशन मध्ये की जे प्रपोजल मांडलेलं आहे की पेनल कोड मध्ये हेट स्पीचच्या रिलेटेड काही प्रोव्हिजन्स असावे जे की वेलकम आहे. ओके. अ कमिटी अपॉइंटेड बाय द युनियन होम मिनिस्ट्री tasked with recommending changes in criminal law is now seeking to formulate any provision that will make hate speech a separate offense. Separate offense म्हणजे काय एक सेपरेट गुन्हा ऑफेन्स म्हणजे गुन्हा. ही जी कमिटी युनियन मिनिस्टरच्या अंडरमध्ये अपॉइंट केली जाते ती की फॉर्म्युलेट करणारे असे प्रोव्हिजन की जे हेट स्पीचला एक सेपरेट गुन्हा म्हणून दाखवेल. द टर्म हेट स्पीच मे नॉट बी यूज म्हणजे डायरेक्ट हेट स्पीच वापरला जाणार नाही बट द पॅनल इज एक्झामिनिंग जे कमिटीमध्ये जे लोक आहे का ते एक्झामिन करेल रिकमेंडेशन मेड बाय द लॉ कमिशन अँड द एक्सपर्ट कमिटी हेडेड बाय टी के विश्वनाथन जे की ह्या दोघी गोष्टीचा अभ्यास करेल त्यांचे रिकमेंडेशन लक्षात घेईल ऑन ऍडिंग सेक्शन 153C and 150A टू द IPC ज्याच्यामध्ये हे 153C आणि 505A ऍड करेल. ओके. पॅनल ह्या दोन्ही गोष्टीचा पण विचार करेल जे की रेकमेंडेशन दिले लॉ कमिशनने आणि एक्सपर्ट कमिटी हेडेड बाय टी के विश्वनाथन. द प्रपोज सेक्शन 153C would target speech that gravely threatens any person or group with infection to cause fear or alarm. alarm म्हणजे काय की भीती निर्माण करणे or incite violence towards them असं काही बोलणे की ज्या थ्रू व्हायलन्स होईल टुवर्ड्स देम अँड प्रिस्क्रायबिंग अ सेंटेन्स ऑफ 2 years इन प्रिझन अँड फाईन. म्हणणं काय याच्यामध्ये द प्रपोज 153C म्हणजे जो की आता ह्या कमिटी सांगणार आहे की जे कमिटी याच्या रिलेटेड प्रोव्हिजन बनवते 153C टार्गेट करेल कशाला स्पीचला वुड टार्गेट स्पीच दॅट कोणचे स्पीच दॅट ग्रेव्हली थ्रेटन्स एनी पर्सन जे की कोणत्याही पर्सनला घाबरवेल भीती दाखवेल और ग्रुप पर्सन किंवा ग्रुप एक पर्सन किंवा खूप सारे लोक यांना जे की घाबरवेल विथ इंटेन्शन टू कॉज फिअर भीती दाखवण्यासाठी आणि त्यांच्या विरुद्ध हिंसा घडवण्यासाठी. तर अशा स्पीचवरती हे 153C जे की प्रोव्हिजन ही कमिटी सांगणार आहे त्याच्यामध्ये टार्गेट केलं जाईल. ओके. प्लस अजून काय होईल अँड प्रिस्क्राईब अ सेंटेन्स ऑफ 2 years इन प्रिझन अँड अ फाईन म्हणजे 2 वर्षाचा कारावास आणि त्याच्यासोबत फाईन पण लागेल. हे झालं 153C मध्ये काय असेल. सेक्शन 505A ऑन द अदर हँड proposes to punish speech or writing that causes fear or alarm among a group or provokes violence against it on the ground of race, religion, gender, sexual orientation, place of birth or disability. हे दुसरं प्रोव्हिजन आहे की ज्याच्यामध्ये काय ऑन द अदर हँड म्हणजे एक तर 153C झाला जो की आपण बघितला आता 505A मध्ये काय प्रपोज टू पनिश स्पीच और रायटिंग दॅट कॉजेस फिअर और अलार्म अमंग अ ग्रुप म्हणजे फक्त बोलणंच नाही ज्याच्यामध्ये काय रायटिंग सुद्धा असं काही लिखित स्वरूपात असेल की ज्याच्या थ्रू काय होत आहे की भीती निर्माण होतीये ग्रुपमध्ये आणि जे की हिंसा निर्माण करत आहे कशाच्या आधारावरती रेस रिलिजन जेंडर सेक्शुअल ओरिएंटेशन आणि प्लेस ऑफ बर्थ और डिसेबिलिटी यांच्या आधारावरती सुद्धा जर भीती निर्माण करण्याचं काही बोलणं होत असेल किंवा लिखाण होत असेल तरी सुद्धा शिक्षा होणार असं 505 प्रपोज करते. प्रपोज टू पनिश त्यांना शिक्षा होईल कशाला स्पीच और रायटिंग बोलणं आणि लिखित स्वरूपात दोन्ही याला शिक्षाचं प्रोव्हिजन सांगितलेलं आहे. द कमिटी नेक्स्ट द कमिटी फॉर रिफॉर्म्स इन क्रिमिनल लॉ अट्रॅक्टेड क्रिटिसिझम when it was from last year
as many fear a hurried process without adequate and wide consultation. बऱ्याच जण म्हणजे या कमिटीवरती बरेच क्रिटिसिझम आलेले आहे ज्यावेळेस हे मागच्या वर्षी आला होता. बऱ्याच जणांना काय वाटलं की खूप घाईमध्ये होते आणि ज्याच्यामध्ये की एक पुरेशा प्रमाणामध्ये कन्सल्टेशन मत जाणून घेतलेलं नाहीये. Some lawyers and activists said it was not inclusive and questioned its ability to gather a wide range of opinion in the midst of pandemic. म्हणजे बऱ्याच लॉयर्स आणि ऍक्टिव्हिस्टचं म्हणणं आहे की इन्क्लुसिव्ह नाही आणि त्यांना त्याच्यावरती प्रश्न त्याच्या ॲबिलिटीवरती कोणत्या ॲबिलिटीवरती इट्स ॲबिलिटी टू गॅदर अ वाईड रेंज ऑफ ओपिनियन म्हणजे सगळ्यांचं मत समजून घ्यायचंय अशा पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये त्याच्यावरती त्यांना प्रश्नचिन्ह उभा केलेला आहे. सगळ्यांचं मत जाणून घेणं आहे आणि पॅन्डेमिक सिच्युएशन त्यामुळे लोकांची जनजागृती ह्या विषयावरती अजूनपर्यंत झालेली नाही. While such points of criticism remain, म्हणजे जरी हे असे पॉइंट आहे, it appears that panel would go ahead and make its recommendation soon. म्हणजे असं असलं तरी पॅनल काय करणार आहे पुढे जाणार आहे आणि त्याचे रिकमेंडेशन आणणार आहे. In the context of the hate speech provisions, it must direct its efforts to define narrowly the section it proposes. म्हणजे ते पुढं it in the context of the hate speech provision, it must direct its efforts to define narrowly the section it proposes to formulate and avoid the pitfall of using vague and overboard terms that would fall foul of the constitution. म्हणजे याचा अर्थ काय होतं की त्या क्लिअरली त्या गोष्टी मेन्शन करणार बस. सेक्शन 66A of IT, it may be recalled was struck down by the Supreme Court because it failed to define some terms that sought to criminalize offensive and annoying messages. आता याच्यात त्यांना ही जी मागची गोष्ट सांगितली ना की ह्या गोष्टी क्लिअर असावी जेणेकरून ते फेल नाही व्हायला पाहिजे. ते सांगत असताना त्यांना एक्झाम्पल दिलेलं आहे की जे IT ऍक्ट 60 त्याच्यामधलं एक सेक्शन आहे 66A त्याच्यामध्ये ह्या प्रोव्हिजन रिलेटेड सुप्रीम कोर्टने त्याला काढून टाकलंय. इट मे बी रिकॉल वॉज स्ट्रक डाऊन का कारण की त्याच्यामध्ये जर मेसेजच्या मार्फत जर काही कोणाला शिव्या वगैरे दिलेला असेल किंवा कोणाला छळलं असेल कोणाला त्रास दिला असेल तर त्याच्या रिलेटेड काही दिलेलेच नाही. ओके. Ever since this 2015 decision, some governments see a lacuna in the law concerning offensive messages over the internet. 2015 मध्ये हे डिसिजन झालं होतं. If at all new sections are to be introduced, it should be clear. म्हणून हे जे की चुकी 66A मध्ये झाली होती त्यामुळं आता जे की प्रोव्हिजन करायचे हेट स्पीचच्या रिलेटेड ते क्लिअर असावे. दॅट what is sought to be punished is incitement to violence or advocacy of hatred. म्हणजे कशाबद्दल पनिशमेंट केली जाते टू बी पनिश इज इन्साइटमेंट टू व्हायलन्स म्हणजे ते व्हायलन्सला प्रवृत्त केलं म्हणून व्हायलन्ससाठी त्याला उकसवलं म्हणून किंवा हेट्रेड मध्ये सपोर्ट केला म्हणून. posing an imminent threat to public order or targeted group. Only then will it be valid curb on free speech. असं जर झालं तरच ते एक चांगला कंट्रोल असू शकतं फ्री स्पीच वरती. ओके. म्हणजे ह्या गोष्टी क्लिअर असाव्या की इन्साइटमेंट टू व्हायलन्स ऑर ॲडेक्वेसी ऑफ हॅट्रेड किंवा पोजिंग अन इमिनेंट थ्रेट टू पब्लिक ऑर्डर ऑर टार्गेटेड ग्रुप. ओके. याच्यामध्ये पूर्ण आर्टिकलचा सारांश असा आहे हेट स्पीच रिलेटेड सांगितलेलं आहे. हेट स्पीच रिलेटेड IPSC मध्ये जे सेक्शन आहे त्याच्या रिलेटेड काय पनिशमेंट असावी ते जे प्रोव्हिजन आहे ते प्रोव्हिजन क्लिअर असावे असा याच्यातून आपल्याला कन्क्लुजन मिळते. दॅट्स इट. तर आज आपण हे आर्टिकल इथं स्टॉप करू. याच्यातले काही वर्ड्स वगैरे तुम्हाला समजले नसेल किंवा काही कॉन्टॅक्ट समजला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये तो विचारू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हॉट्सअप नंबरवरती पण विचारू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर 8605258986. ओके. काही वर्ड समजले नसेल किंवा काही सेंटेन्स समजले नसेल काही कॉन्टॅक्ट समजला नसेल तर तुम्ही ते निश्चितपणे विचारू शकता. आपला पर्पज हा रीडिंग स्किल वाढवणं आहे
आणि वर्ड युजेस, वर्डचा फक्त डिक्शनरी मिनिंग नाही, डिक्शनरी मिनिंग थ्रू आपल्याला एवढे वर्ड लक्षात घेता येणार नाही, म्हणून आपण काय करतो सेंटेन्सच्या मार्फतच ते वर्ड तिथं समजून घेतो. बऱ्याच वेळेस आपल्याला त्याचा डिक्शनरी मिनिंग माहित नसतो, पण तरी सुद्धा आपण कॉन्टेक्स्चुअल मिनिंग समजून घेऊन त्या वर्डचा अर्थ लावू शकतो, जे की आपल्याला एक्झामिनेशन क्लिअर करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडणार आहे. चला, थँक्यू ऑल.